आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। खटाव तालुका मिरज येथील आशा सेविकांना आरग येथील डॉक्टर दीपक शिंदे व गट प्रवर्तक मनीषा मुडसे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन खटाव गावातील 4ही आशा सेविकांना बघून घेण्याची दिली धमकी। या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली। खटाव गावातील शोभा सदाशिव हेळवी, दीपाली लोहार, गुंडवा नाईक, ज्योती नाईक आरग उपकेंद्र अंतर्गत उपकेंद्र खटावमध्ये आशा सेविका म्हणून कार्यरत आहेत। दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी आरग येथील PSC मध्ये डॉक्टर दीपक शिंदे यांना भेटण्यास गेले असता मानधन संदर्भात प्रश्न विचारले असता धमकी देऊन अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे। सगळे गाव सोडून फक्त एकट्या 4 आशा सेविकांना कामाच्या आधारे टार्गेट करणार आहे आणि 4ही जण कसे काम करता अशी धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ते न्याय मिळावा यासाठी आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन देऊन न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे। मिरज तालुका अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। चौकशी अहवालामध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। मी आज डॉक्टर दीपक शिंदे यमो यांच्याकडे आज गेले असताना मला आज त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली। अपमानास्पद म्हणजे त्यांनी मला असं म्हटलं की तुम्हा 4 आशांना बघून घेईन असं बोलले। तसेच कामावर नसताना त्यांनी पगार काढले जातात आणि कामावर असलेल्यांचा पगार काढत नाही आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी भेट घेऊन तक्रार दिली आहे। तसेच मला ते योग्य ती न्याय मिळावे। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।